गुड मॉर्निंग पब्लिक. सकाळी वाजले होते 5:07. सो आम्ही निघालो होतो कुलदेवाच्या दर्शनाला. तर सकाळ सकाळी होती पहाटे, तो काहीच गर्दी लागली नाही. आम्ही लगेच पोचलो. मग हायवेला कनेक्ट होऊन आम्ही थोड्या वेळात पोचलो आमच्या पहिल्याच ठिकाणी, ते म्हणजे खडकीचे मारुती. मग इथे घेतलं आम्ही खडकीच्या मारुतीचं दर्शन आणि मग आतमध्ये पण आम्हाला खूप चांगलं दर्शन झालं. गर्दी नसल्यामुळे आम्ही घेतलं आणि सुरुवात केली आमच्या प्रवासाला, जी होती आमची पहिला प्रवास म्हणजे आमचं कुलदैवत अंजीकडे जाण्याला. सो प्रवास करतानाच आम्हाला गाणे ऐकत मस्त आम्ही एन्जॉय केला आणि माझ्यासोबत होते माझे आई, बाबा आणि ड्रायव्हर दादा. सो आम्ही नंतर निघालो पुढे. असं जाता रस्त्यात आम्हाला दिसलं की सूर्योदय झाला. तर आम्ही सूर्यबाबांना नमस्कार केला आणि निघालो पुढे. आणि पुढे आम्हाला मग लागलं जंगल तुम्ही बघू शकता किती मस्त वाटत होतं आणि खूप सुंदर दिसत होतं हे जंगलाचं एरिया. आणि मग त्यानंतर आम्ही पुढेच असा प्रवास गाणे ऐकत करत होतो. मग आम्ही पोचलो थोड्या वेळात आमच्या अंजीला, जे होतं यवतमाळ घाटंजी आणि तिथेच होतं ती अंजी नावाचं गाव. सो हे आमचं आहे कुलदेवस्थान. तिथे म्हणतात श्री नरसिंह देवस्थान अंजी. मग आम्ही पोचलो इथे आणि हे आता भरपूर चेंजेस झाले होते याच्यामध्ये. देऊळ पण नवीन बांधलं होतं. सो आम्ही मग नंतर याचे घेतले दर्शन आणि मग नंतर आम्ही इथे केली पूजा. तुम्ही पाहू शकता हे आमच्या नरसिंह देवस्थान आतमध्ये इथे होतं शिवलिंग. आम्ही त्याचे पण केले दर्शन. आणि हे मंदिर थोडं आता खूप जास्त चेंजेस झालेले होते, नवीन सगळं झालेलं होतं. मग आम्ही यांचं दर्शन घेतलं आणि नंतर निघालो आमच्या पुढच्या देवस्थानाकडे, ते म्हणजे माहूरकडे जायला. पण आम्हाला रस्ता मस्त वाटला होता, मोकळा होता, कारण सकाळी 9:30ची वेळ होती. मग आम्ही थोड्या वेळात गाणी ऐकत आम्ही पोचलो आमच्या माहूरकडे. त्याच्या आधी आम्हाला खूप मस्त रस्ता लागला, तो पण तुम्ही पाहू शकता. नंतर आम्ही गाणी परत ऐकत होतो, मस्त करत एन्जॉय करत आम्ही पोचलो आमचे देवस्थान म्हणजे माहूरला. तुम्ही पाहू शकता. माहूर नंतर आम्ही तिथे मग गाडी पार्किंगला आम्हाला खूप वेळ लागला. मग आम्ही कसं पटकन गाडी पार्क केली आणि निघालो पायी देवस्थानाच्या तिथे. आणि मग तिथे होती गर्दी, तरी आम्ही मग जात होतो हळूहळू. आणि मग आम्ही घेतला पहिला बाजूचा पाऊल आणि निघालो समोर. तर वरती गेल्यावर सगळं गेट होतं बंद, कारण 12 वाजून गेलं होतं आणि गर्दी पण खूप होती. तुम्ही पाहू शकता किती गर्दी होती आणि गरमी पण खूप होत होती. मग आम्ही शेवटी 1 तासानंतर पोचलो दर्शनाला आणि तुम्ही पाहू शकता रेणुका मातेचं आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आभाळ आला होता आणि व्ह्यू खूप मस्त होता इथनं. मग आम्ही सुरुवात केली घरी जायला, कारण गाणे ऐकत आम्ही परत निघालो घराकडे जाताना पण खूप मस्त व्ह्यू होता, आभाळ आलेलं होतं. सो मग आम्ही पोचलो घरी आणि आजचा ब्लॉग इथे संपलो.